नमस्कार, मी मोहित शिंदे. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. देशात अतिवृष्टी झाली तरी चालेल, महापूर आला तरी चालेल, पण देशातील जनतेला दुष्काळ नको, असे प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केलं. राजगुरुनगर येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार दिलीप मोहिते, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार वल्लभ बेंडके, ॲडव्होकेट जयदेव गायकवाड, माजी आमदार पोपटराव गावडे, सूर्यकांत पलांडे, राज्याचे शिक्षण संचालक सर्जेराव जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश घुले, महिला अध्यक्ष वैशाली नागवडे, प्रकाश म्हस्के, शरद बुट्टे पाटील, शिक्षणाधिकारी बबन दहितुले आदी उपस्थित होते. पवार म्हणाले, खेड तालुक्यात औद्योगिक क्रांती झाल्याने शेतीची जागा गोडाऊनने घेतली आहे. एकेकाळी कांद्यासाठी चाकण, खेड प्रसिद्ध असताना आता येथे इमारती आणि गोडाऊन पाहावयास मिळत आहे. खेड, आंबेगाव व जुन्नर हे व्यापारी तालुके म्हणून पुढे आले आहेत. शेतीला पूरक मार्ग शिक्षण असून उत्पन्नाचा नवा मार्ग शोधण्यासाठी उत्तम शिक्षण घेणे आवश्यक आहे. तालुक्यात पॉलिटेक्निक अभ्यासक्रम सुरू करण्यात यावेत, यासाठी शासकीय पातळीवर सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही पवार यांनी दिली. विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा मी घेतला नसून त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाला प्रतिष्ठा मिळवून दिली असल्याचेही पवार यांनी सांगितले. यावेळी शरद पवार यांच्या हस्ते येथील ज्युनियर कॉलेजच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. महापालिकेच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद पडल्यामुळे कचरा कुंड्या ओसंडून वाहू लागल्या आहेत. महापालिकेच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद राहिल्यामुळे शहरातील बहुतांश भागातील कचरा गेल्या 4 ते 5 दिवसांपासून उचलला गेलेला नाही. त्यामुळे 6 क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील कचरा कुंड्या ओसंडून वाहत असून अनेक ठिकाणी दुर्गंधी पसरलेली आहे, अशी माहिती मनसेचे नगरसेवक राजू पवार यांनी दिली. उरुळी देवाची येथील कचरा डेपोत हंजर कंपनीचा कचरा प्रक्रिया प्रकल्प आहे. या ठिकाणी शहरात गोळा होणाऱ्या कचऱ्यापैकी 1000 ते 1200 टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. मात्र या प्रक्रिया प्रकल्पावरील कर्मचारी काम सोडून गेल्याने गेल्या बुधवारपासून हा प्रकल्प बंद होता. परिणामी 6 क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील कचरा गेल्या 4 ते 5 दिवसापासून उचलला जात नाही. यामध्ये धनकवडी, सहकारनगर, बिब्वेवाडी, कोले रस्ता, विश्रामबागवाडा या भागांचा समावेश आहे. या ठिकाणच्या कचरा कुंड्या ओसंडून वाहत आहेत. या संदर्भात मनसेचे नगरसेवक राजू पवार यांनी महापालिकेच्या आयुक्तांच्या कार्यालयात कचरा आणून आंदोलन केले. दरम्यान पावसाला सुरुवात झाल्याने या समस्येत आणखीन भर पडली आहे. कचरा भिजल्याने दुर्गंधी पसरली असून त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले. वारज्यातील विकास कामांचे भूमिपूजन बेकायदेशीर असल्याची टीका मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी केली. बारजे येथील प्रभाग क्रमांक 30 मध्ये 2 दिवसापूर्वी करण्यात आलेल्या विकास कामांचे भूमिपूजन वादात सापडले आहे. जागा ताब्यात नसतानाही श्रेय लाटण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विकास कामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम उरकण्यात आल्याची टीका मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी केली. नॅशनल हायवे ऑथॉरिटीची मान्यता नसताना येथील उड्डाण पुलाला स्वर्गीय आमदार रमेश वांजळे यांचे नाव दिल्याचा आरोप करण्यात आला. वारजे येथील स्थानिक नगरसेवक सचिन दोडके यांच्या पुढाकारातून केल्या जाणाऱ्या विकास कामांचा प्रारंभ 2 दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. 90% जागा ताब्यात येणे बाकी असतानाच हे भूमिपूजन करण्यात आल्याचा आरोप मनसेचे गटनेते मोरे यांनी पत्रकार परिषदेत केला. स्थानिक नगरसेविका भाग्यश्री दांगट, शहराध्यक्ष बाळा शेडगे यावेळी उपस्थित होते. वारजे चौकातील पूल नॅशनल हायवे ऑथॉरिटीच्या अंतर्गत येत असल्याने या पुलाला आमदार वांजळे यांचे नाव देता येणार नाही, असे ऑथॉरिटीने कळवले होते. याकडे दुर्लक्ष करण्यात आले. वारज्यात मनसेचे वर्चस्व असल्याने बेकायदा प्रकल्पांना वांजळे यांचे नाव देऊन त्यांची प्रतिमा खराब करण्याचे काम राष्ट्रवादी करीत असल्याचा आरोपही मोरे यांनी केला. यापुढील काळात हे खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान चौकाला नाव देण्याचा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे. सर्व नियमांची पूर्तता करूनच हे काम करण्यात आल्याचे नगरसेवक सचिन दोडके यांनी सांगितले. नागरिकांच्या फायद्यासाठी हे काम होत असल्याने कामाचे श्रेय लाटण्याचा प्रश्नच येत नाही. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. जेनेरिक औषधांविषयी अपप्रचार केला जातोय असे मत आरोग्य सेनेचे अध्यक्ष डॉक्टर अभिजित वैद्य यांनी व्यक्त केलं. लिपिटोर औषध भेसळयुक्त असल्याचे कारण दाखवून अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने रॅनबॅक्सी कंपनीकडून $500 मिलियन दंड वसूल केला आहे. ही कंपनी भारतीय असून ती जेनेरिक औषधे निर्माण करते. त्यामुळे भारतीय कंपन्या नफ्यासाठी वाटेल ते करतात आणि जेनेरिक औषधे भेसळयुक्त असतात असा अपप्रचार अमेरिकेत केला जात आहे, असे मत डॉक्टर अभिजित वैद्य यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. डॉक्टर वैद्य म्हणाले, रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी ठेवण्यासाठी लिपिटोर औषध वापरले जाते. मात्र कंपनीने या औषधात कमी प्रतीचे घटक वापरल्यामुळे औषधाचा दर्जा ढासळला. त्यामुळे भेसळयुक्त औषध असल्याचे कारण दाखवून कंपनीकडून FDA ने दंड वसूल केला आहे. अमेरिकेत 80% जेनेरिक औषधे वापरली जात असून औषध विक्रीत रॅनबॅक्सी कंपनी 6व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे ब्रँडेड औषध कंपन्यांनी स्वतःच्या नफ्यासाठी रॅनबॅक्सी कंपनीला आणि जेनेरिक औषधांना बदनाम करण्याचा डाव आखला आहे. जेनेरिक औषधे स्वस्त व गुणकारी असतात, त्यामुळे सर्वसामान्यांना ती घेण्यास परवडतात. कलर्स ऑफ लाईफ हे चित्रप्रदर्शन डेंगळे आर्ट गॅलरी येथे भरवण्यात आले आहे. चित्रकार माधवी जोशी यांच्या कलर ऑफ लाईफ या चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध चित्रकार मुरली लाहोटी व मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर वासुदेव परळीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना लाहोटी म्हणाले, स्त्री जीवनातील चढ उतार, संघर्ष, तिच्या भावना अशा विविध गोष्टी माधवी जोशी यांनी त्यांच्या चित्रात साकार केल्या आहेत. हे प्रदर्शन 10 जून ते 16 जून या दरम्यान डेंगळे आर्ट गॅलरी वनाज कॉर्नर येथे सकाळी 11 ते 1 आणि दुपारी 4 ते रात्री 8 या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer. MBA Finance, HR and Marketing. BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज सुदुमरे पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. विद्यापीठ विकास मंच आणि पुणे विद्यापीठाच्या वतीने बहिस्थ विद्यार्थी पदवी परीक्षा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. बहिस्थ विद्यार्थी पदवी परीक्षा पद्धती 1956 पासून पुणे विद्यापीठात सुरू आहे. या पद्धतीमुळे लाखो विद्यार्थी आपले व्यवसाय, नोकरी, कौटुंबिक अडचणी, सामाजिक समस्यांवर मात करून तसेच दुर्गम निवासी विद्यार्थ्यांनी या परीक्षा पद्धतीचा लाभ घेऊन आपले पदवी शिक्षण पूर्ण केले व आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी, नोकरी, व्यवसायासाठी, सामाजिक योगदानासाठी स्वतःला सिद्ध केले आहे, अशी माहिती राजेश पांडे, राजेंद्र काळे, धनंजय कुलकर्णी, डॉक्टर प्रशांत साठे यांनी पत्रकार परिषदेत दिली. बहिस्थ विद्यार्थी पदवी शिक्षण ही एक सामाजिक न्याय व शिक्षणाचा हक्क विद्यार्थ्यांना देणारी व्यवस्था आहे. पुणे विद्यापीठाने नेहमीच सामाजिक भान ठेवून विद्यार्थी केंद्रित विचारांना आधार देऊन आपल्या शैक्षणिक योजना राबवल्या आहेत. आजपर्यंत विद्यापीठ आपल्या या लौकिकापासून दूर जाणार नाही, अशी विद्यापीठ प्रेमी व शिक्षण प्रेमी नागरिकांची अपेक्षा आहे. बहिस्थ विद्यार्थी आज विद्यापीठ व्यवस्थेत केवळ आपली नाव नोंदणी करतात व विद्यापीठाची परीक्षा स्व अध्ययन पद्धतीद्वारे देत आहेत.
त्याचे पदवी परीक्षेचे अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका, मूल्यांकन पद्धती, निकालाचे निकष नियमित विद्यार्थ्यांप्रमाणेच आहे. त्यामुळे बहिस्थ विद्यार्थी व नियमित विद्यार्थी यामध्ये परीक्षा या दृष्टिकोनातून कोणताही गुणात्मक फरक अस्तित्वात नाही. केवळ काही प्राचार्य विद्यापीठातील हितसंबंधीयांच्या विरोधासाठी बहिस्थ प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पद्धतीने बंद करणे म्हणजे आधुनिक काळातील एकलव्याचा अंगठा कापून मागणाऱ्या प्रकृतीचाच विजय ठरणार आहे. याचे भान विद्यापीठ प्रशासन ठेवणार की नाही हा आजचा प्रश्न आहे. विद्यमान परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही आपणास बहिस्थ परीक्षा पद्धती गुणात्मक व सामाजिक न्याय या निकषांवर आधारित पर्यायी प्रस्ताव सादर करीत आहोत. याचा आपण सकारात्मक विचार करावा अशी विनंती मंचाच्या वतीने करण्यात आली. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर डिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आणि याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.